मस्त असं मॅगी खाऊया आपण आता. निसर्ग बघा, परत एकदा दाखवतो तुम्हाला हा दृश्य. तुम्हीच सांगा मॅगी खायला मजा येईल की नाही येणार. मोबाईलची रेंज नाही आहे पण सुखाची रेंज इकडे फुल आहे. आपण मंदिरात शांतपणे बसूया. खाली वाका असे नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. ॲक्च्युली मी झोपायचं ट्राय केलं पण मला झोप आलीच नाही, तर त्यामुळे मी जागाच राहिलो. आणि आता मम्मी माझ्यासाठी मॅगी करते कारण की मला भूक लागली. बाहेर एवढी भारी थंडी आहे, त्यात आता गरम गरम मॅगी खाऊया. पहिला कांदा आणि टॅमॅटो कापून घेते मम्मी. कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर आणि हे वाटाणे. मजा येईल. अशीच बनवतात पण नाही, आपल्याला ती लोणावळा साईडची मॅगी नको आहे, फक्त वरच्यावर बनवलेली. ती आपल्याने काय जमेना. मस्त मम्मीने कांदा आणि वाटाणे टाकून घेतलेत. आता थोडं परतवून घेते मम्मी. वाटाणे फटाफट शिजण्यासाठी त्याच्यावरती आपण झाकण ठेवलंय, छोटे प्लेट ठेवले. त्याच्याने थोडं लवकर ते वाफेल, त्यामुळे ते फटाफट शिजेल. मग काय त्याच्यानंतर टॅमॅटो आणि मग मॅगी मसाला तर नाही, आपला गरम आपला हे नॉर्मल मसाला. टॅमॅटो पण टाकला. आता आपण वाटाणे अजून होत आहेत, थोडे शिजत आहेत, चालू झाले शिजायला. मम्मी चवीनुसार मीठ टाकलं. थोडासा तुला तिखट हवं म्हणून जरासा मसाला टाकते. लाल तिखट वगैरे तिखट हवं तुला म्हणून तिखट मसाला टाकते. त्याच्याशिवाय मजाच येत नाही. हो, तेल उडलं बघ असं. ओके, सगळे मसाले आधीच टाकले. आता पाणी टाकायचं आणि नंतर मग पाण्याला उकळा आला ना. मस्त. आता तुम्ही बघू शकता उकळा यायला चालू झालं आहे. आता अजून थोडं आटलं ना की मग मॅगी टाकून थोडं अजून आटायला देऊ आणि मग व्यवस्थित मॅगी आपली तयार होईल. हां, उकळी आल्या आता ना मॅगी टाकून घ्यायचं. ओके, आता उकळी आली आहे त्यामुळे आपण आता आतमध्ये मॅगी टाकून घेतली. आता याला अजून थोडं आता शिजायला ठेवू, वरती झाकण ठेवू, जेणेकरून ते थोडं लवकर शिजेल. एकच मॅगी टाकली ना. मॅगी बनेपर्यंत हा एक बाहेरचा सीन तुम्हाला दाखवतो. मस्त असा बाबांनी इकडे जे आता थोडंसं गवत जे उगवलेलं ते थोडं साफ केलं आहे. तिकडचा पण
हे जे झाडांचे पानं जे तिथे पडले सुकून ते सगळं नंतरला थोड्या वेळात मी साफ करेन आणि ते नंतर एका कोपऱ्यात जाळेन तिकडे. मस्त अशी सकाळ. या सकाळची तर वाट बघत होतो मी. मस्त. मॅगी खाऊया आपण आता. निसर्ग बघा. परत एकदा दाखवतो तुम्हाला हा दृश्य. तुम्हीच सांगा मॅगी खायला मजा येईल की नाही येणार. चा थोडं थोडं करून मम्मी पेटवायला चालू करते. पेटलं मस्त. कारण की पालखीच्या टायमाला एकाच टायमाला सगळं करता नाही येणार. त्यापेक्षा आत्ता आलो आहे 2 दिवसाला गावी, तर जेवढं जमेल तेवढं करून घेऊया आपण. ॲक्च्युली हा जो आमचं झाड आहे ना जुना, या झाडावरती ना खूप फणसं लागतात खूप, आणि हातात येण्यासारखे आहेत. आता हा मोठा झाला की हातात येईल. आपण मस्त असं हातात येईल. आणि तिथे आंब्याची झाड आहेत ही वाली. मस्त हातात आंबे. आम्ही मस्त मजा करत आंबे काढतो. आणि हा आमचा शॉर्टकट आहे वरती येण्याचं. हे बघा, हे रामफळाचं झाड आहे. हे सगळी रामफळ आहेत. ही फणसं जी बऱ्यापैकी आलेत, 10-15 आलेत एकाच त्या भागात, आणि वरती पण खूप आहेत. आणि हे बघा आंब्याचं झाड. मस्त आंबे लागतात. आम्ही मस्त इकडनं आरामात काढतो. भारी एकदम. तर आता मग मित्रांनो आपण जाऊया जरा खाली. दूध आणि अगरबत्ती घेऊन यायच्या त्यासाठी. जास्त लांब नाही राहत आहे. खाली एक दुकान आहे जो नेहमी ब्लॉगमध्ये दाखवतो, त्या दुकानातून घेतो. शाळा सुटली वाटतं. येस, शाळा सुटली सक्सेसफुली. मी मगाशी वरतून बघितलं, शाळेत फक्त आय थिंक 2 की 3 मुलं होती. आता जर 2 तारखेला ना 2 किंवा 3ला जर शाळा चालू असेल ना, तर मी एकदा चेक जाणार. म्हणजे असं जरा बघूया. आतून कधी शाळा बघितली नाही मी आत जाऊन. म्हणजे बाहेरून आतला शॉट दाखवला आहे, पण आत नाही कधी गेलो. मस्त अशी शांतता आहे, एकदम शांतता. मोबाईलची रेंज नाही आहे, पण सुखाची रेंज इकडे फुल आहे. या दुकानातून आपण आता दूध आणि अगरबत्ती घेऊया. विचार त्यांना आहे का पहिलं. यामध्ये 2 अगरबत्त्या. मी आलो सकाळी 4 वाजता. मग तिकडनं रिक्षाने आलो इथे. हां हो, टाकतो ना आपल्या वाडीच्या ग्रुपमध्ये. घरी जाऊन ते हे करतो ना, ओके करून. काय बोलता? घरी जाऊन ओके करत असशील ना. हां, एडिट आणि सगळं. काय पाहिजे ते ठेवायचं. हां, तेच मुंबईला जाऊन सगळं एडिट करतो. हा, नको ते काढून टाकायचं. तर आता आपल्या आलो या टायमाला. पूजा आहे ना आज, त्यासाठी दूध तर नाही भेटलं आहे, फक्त अगरबत्त्या भेटल्या. सो अगरबत्त्या घेऊन जातो. दुधाचं काय एवढं काम नाही. चाय काय आम्ही कोरी पण पितो, तर त्याचं काय टेन्शन नाही. म्हणजे सकाळी थंडी जास्त आणि दुपारी ऊन जास्त, तर माणसाने करावं तरी काय. आजचे तिकडे कचरा काढत आहेत. हे फोटोसाठी किती मस्त आहे. तुम्हाला मी दाखवतो की होम कुठे पेटवतात. जो आपला 2 तारखेला होणार आहे तो, आणि आज कुठे पूजा होणार आहे ते पण दाखवतो. हे आपलं होमचं ठिकाण. म्हणजे इथे आपला होम पेटवला जातो. आणि पूजा माझ्या मते ते तिकडे तुम्हाला ते आता महेश काकांनी सांगितलं की दुपारी 3 वाजता सगळे भेटणार आहेत, तेव्हा त्याची तयारी करणार आहेत. सो आपण दुपारी 3 वाजता इथे
हजर राहूया. मस्त सावली आहे, एवढं ऊन आहे आजूबाजूला आणि मस्त सावली आपल्या झाडाच्या सावलीखाली मस्त बसलेलो, बरं वाटलं बसून. तर आता आपण जरा नेटवर्कसाठी खाली चाललो आहे. हे आमचं गेट. घरं बंद आहेत. चला आपण मंदिरात शांतपणे बसूया. श्री कालकाई देवी मंदिर, खोपी लाडवाडी. चला. हे आपलं कालकाई देवीचं मंदिर. का सकाळी नाही, मम्मी आणि बाबा आलेत. काय बोलता, कशा आहे? आलेला असाच व्हिडिओ बनवत पूजा आहे ना आपल्या वाडीची, त्यासाठी. जे 3 तारखेला का असं 2ला आहे ना, उभा रात्री राहणार ना. आणि होळी कधी खेळणार मग 4ला. ओके, असं आहे तर विषय. अक्षय आलं सगळं. काय करताय काय तुषार? ओके, हे आहे 2 तारखेपर्यंत, पण हे 3 तारखेला पेटवणार आहेत ना. अमावस्या लागते. 2ला काय करणार मग? ओके, आणि 3ला रात्री पेटवतील. ओके, तसं ना. मग हे बोलले की 3ला रात्री पेटलं. हां, तेच बोलत आहेत ते. कारण की आता मध्ये काय ते अमावस्या आले ना. हां, तेच काय ते. आता जातो जा खाली, बघतो पूजेची काय तयारी करतात ते, म्हणजे थोडं घेतो शॉर्ट्स. ॲक्च्युली दुपारी 3 वाजता येणार होते सगळे, पण इथं झोपलेलो. कारण की काल रात्री 4ला आलं, म्हणजे सकाळी 4ला आलो ना आम्ही, तर झोपलो नव्हतो, तर थोडा आराम केला. एवढं नक्की की सॉन्गमुळे कॉपीराईट मला बसणारच. इकडे सगळे सत्यनारायणच्या पूजेसाठी तयारी करत आहेत. इथे लाइटिंगचं काम. त्या बाजूला हे 3 जण होमाची तयारी करतात. हे कधी आज हे करणार आहे? उद्या ना, संध्याकाळी होमचा टाइम आहे तो 2 तारखेला आहे ना. आता आतमध्ये नाही जाणार. अगं मग एका जागेवर शेपू नको, गवत कमी आहे. काढण्यासारखा पण नाही. असं लाव, वरच्यावर टाक ना फक्त. आज जी होळी पेटवणार आहेत त्याची तर तयारी झाली आहे. हे आणि असं समजलं आता की 2 तारखेला सकाळी सगळे म्हणजे ते लाकडं गोळा करण्यासाठी आणि सगळे जाणार आहेत. तर त्या टायमाला आपण पण जाऊया आणि त्याचं पण थोडं शूट घेऊया, एक रीलसाठी पण आणि एक ब्लॉगसाठी पण. जेव्हा कोणत्या वाडीत सत्यनारायणची पूजा होते ना, तेव्हा त्या प्रत्येक घरातून काही ना काही, कोण ना कोण काही ना काही घेऊन येतं. आता वगैरे असे काय हे काका, त्यांनी 2 केळ्याचे खांब घेऊन आले. लाइटिंग होती तर लाइटिंग लावण्याची आता तयारी करत आहेत.
दूध गरम करते. पाठ आपल्याला बघा 4 5 पडला वाडीतली पूजा असली ना की सगळे कामं वाटून घेतात. आता तिकडे 3 जण आहेत ते होमाला आणि जे सत्यनारायण महाराजांचा जो फोटो तिकडे बसवणार आहेत तिकडे केळीचे खांब बांधण्यासाठी. त्याच्यानंतर तिकडे 2 आजोबा काका आपण काय बोलू त्यांना ते तिकडे शिरा बनवण्यासाठी तयारी करतात. आणि हे ते काका वायरमॅनचं काम करत आहेत. हे काका ऑलराऊंडर सगळ्यात फिरत आहेत. तर असं हे गावी पूजा असली की तर हीच मजा बघण्यासाठी मी गावी आलेलो. ताडपत्रे आता बसण्यासाठी टाकतात. अशा प्रकारे लाईट वाढवण्यात आली. एक्स्ट्रा तोरण आणली काय? नमस्कार हो. हां एक काम कर ना. सगळे तयारी तर झाले. फक्त बुवांची वाट बघतायत आणि जे पूजेला बसणार आहेत त्यांची. बाकी सगळं झालेलं आहे. तिकडे प्रसाद बनतोय त्या बाजूला आणि इथे सगळी सत्यनारायण पूजेची तयारी झालेली आहे. चला आता मेन प्रसाद बनवायला चालू करत आहेत. तिथे सगळी साहित्य सामग्री सगळं काढून ठेवलं आहे पूजेसाठी पण आणि प्रसादासाठी पण. महाराज पण आलेले आहेत. तर आत्ता जे उपवासकरी आहेत त्यांना बोलवतील. ते आले की मग पूजेला चालू करतील. तोपर्यंत मांडणी करतील इथे. पंचामृतसाठी हे सगळं आणि ते शिरा बनवत आहेत प्रसाद. आणि तिथे गुरुजी तयारी करत आहेत. सत्यनारायण पूजाला सुरुवात झाली आणि हे जोडपे 2 सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो जगमेभ्यो नमो नमः. निर्विघ्नादि अविघ्नमस्तु. सुमुखशयेकदन्तस्य कपिलो गजकर्णकः लंबोदरस्य हीकटो विघ्ननाशो गणाधिपा धूमकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजानन. द्वादशैत्यानि नामानि य पठे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे च तदेव लक्ष्मीपतये ग्रीवो स्मरामि. सत्यनारायणच्या पूजेला सुरुवात तर झाली आणि गावकरी हळूहळू यायला चालू झाले. शुद्धोदक पवित्र पूजनंता पवित्र पवित्रनाम पूजनांच्या कडेस सुशांतिर्भवतु देवताय नमो नमः. परत एक पाळीवर पाणी सोडा देवाला. यत् पूजितं देवता पूजनार्थे यचान्य पूजनार्थे सचैल स्नानानि सर्व मंत्र पूजनंच्या करेस्य सुशांतिर्भवतु देवताय नमो नमः. आता सांगाय सपरिवारस देवता आवाहना प्रत्यर्थ अभिषेक मंत्र. पूजेसाठी बऱ्यापैकी मंडळी आलेली आहे. तिथे सगळ्या लेडीज बसल्यात आणि इथे सगळे जेंट्स. आता आरती चालू आहे.
सत्यनारायणची पूजा व्यवस्थित झालेली आहे. तर आता होळी लावण्यासाठी सगळे आता गावकरी इकडे येतील. राहू दे भेटेल आता आज पडणार याचे धाड. अशा प्रकारे सत्यनारायणची पूजा संपन्न झाली आणि आजची होळी पेटवून झाली. मग मम्मी थंडी आहे? थंडी आहे? थंडी आहे तर झाली. अशा प्रकारे पूजा संपन्न. नाही रा तर मित्रांनो, तुम्ही बघितलात आजच्या ब्लॉगमध्ये आमच्या वाडीची सत्यनारायणची पूजा आणि होळी कशी पेटवतात ती. तर आजचा ब्लॉग आपण इथे संपवूया. आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये होमासाठी कशी तयारी केली जाते, म्हणजे लाकडं कुठून आणतात किंवा जे गवत असतं ते कुठून आणतात, ते सगळं स्टार्ट टू एंड आपण शूट करणार आहोत पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि शेवटी रात्री 12 वाजता होम कसा पेटवला जातो आपण ते पण बघणार आहोत. तर चला तर मग आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. जय महाराष्ट्र.